विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। माझं नाव दत्तात्रय पांडुरंग गंजे। मी 1914 पासून लेखी अर्ज देत होतो, तरी पण मला कुठलाही न्याय मिळाला नाही। सध्या ओमराजे खासदार यांच्या पाठपुराव्यामुळे व मनोज जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे मला त्या अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिले, मला आधार मिळाला त्यांच्यासाठी। काय प्रकरण होतं नेमकं? तलावातून पाणी गळती झाल्यामुळं माझी जमीन नापीक झालेली आहे। आता काय झालं? आता त्या खात्याने मला मनोज दादाच्या व खासदार साहेबाच्या मदतीमुळं त्यांनी मला एक पत्र लिहून दिले। पत्रात काय आहे? त्यांनी जी काय तलावाची परिस्थिती आहे ती खरी लिहून दिली। आता याचा तुम्हाला फायदा कसा होणार आहे नेमका? याचा फायदा आता मला न्यायालय किंवा काय ना मार्ग काढावा। गंजेवाडी तुळजापूर तालुका येथील पांडुरंग दत्तात्रय गंजे यांच्या शेतामध्ये मागील 30 वर्षापूर्वी एक तलाव झाला, पाझर तलाव। त्या पाझर तलावाचा जो भराव असतो तो निकृष्ट दर्जाचा झाला, त्यामुळे त्या ठिकाणच्या तळ्यात साचलेल्या पाण्याला तात्काळ पाझर फुटला व पाझर फुटल्यामुळं त्या शेतकऱ्यांची जवळपास 11 एकर जमीन मागील 30 वर्षापासून पडक पडली। त्यांनी त्या मृदा व जलसंधारण विभागाला ज्यांनी हा तलाव कार्यान्वित केला त्या यंत्रणेला वारंवार भेटून विनंती केली, तुळजापूरचं कार्यालय असेल, धाराशिवचं असेल, परंतु त्या ठिकाणी त्यांना कसलाही न्याय मिळाला नाही। सन 2014 पासून यांनी प्रत्यक्ष मात्र त्यांना कागदावर व्यवहार या ठिकाणी घेतला, पत्रव्यवहार चालू केला, तरी पण त्यांना न्याय मिळाला नाही। या घटनेला जवळपास 30 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यांची ही अडचण मला तुळजापूर तालुक्यातील एका पत्रकार बांधवाकडून कळाली। त्यावेळेस मी सदरील प्रकरणाचा अभ्यास केला व त्या अधिकाऱ्यांना फोनवरून त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची विनंती केली, परंतु त्यांनी मात्र आमच्या फोनच्या विनंतीला केराची टोपली दाखवली। तशी त्यांनी यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुद्धा पत्राला केराची टोपली दाखवली होती, परंतु संविधानिक मार्गातनं आंदोलनं करत असताना त्यांना घाम फोडण्याचं काम आम्ही या ठिकाणी घटनेतील अनुदानानुसार केलं। त्यावेळेस मात्र आम्ही अशी आंदोलनं केली की त्यांच्या कार्यालयात त्या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं, त्यांच्या खुर्चीवरच्या रिकाम्या खुर्चीला पादुका पूजन केलं, तसंच परत पुन्हा त्यांना पवित्र देशी गाईचं व गोमूत्राचं सेन भेट देऊन पवित्र करण्याचा प्रयत्न केला व त्यांना यापुढेल्या काळात आंदोलनं करत असताना तिसरा टप्पा आंदोलनाचा आमचा त्यांना देशी गाईच्या दुधापासून दुग्धाभिषेक करण्याचा होता। मात्र त्यांनी तिसऱ्या आंदोलनाच्या पूर्वीच आमच्या आंदोलनाची दखल घेऊन सदरील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन घटनास्थळाची त्यांच्या टेक्निशियन टीममार्फत पाहणी केली। टेक्निशियन टीमच्या पाहणीत त्यांच्या निदर्शनास आलं की भराव व जमीन यामध्ये खडक आहे, त्या खडकामुळं पाणी पाझरत आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी तसं तांत्रिक निकषानुसार खडकामध्ये विहित खोलीपर्यंत खोदकाम झाले नसल्याने तलावाच्या पायातून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचं आम्हाला रीतसर लेखी पत्र दिलं। ज्या पत्राच्या आधारे या शेतकऱ्याला आता न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। यांची 30 वर्षापासून पडीक असलेली जमीन जी आहे त्यासाठीचा मोबदला यांना या ठिकाणी न्यायालयीन लढाई यापुढील काळात लढून मिळवण्याचा मार्ग अगदी मोकळा झाला। त्यासाठी या पत्राचा सगळ्यात मोठा त्यांना फायदा होणार आहे, जो की आमच्या या ठिकाणी आंदोलनामुळे झाला आहे। आपण या ठिकाणी हे पत्र बघू शकताय। या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे स्पष्ट जिल्हा मृदा संधारण अधिकाऱ्यांनी की बाबा तांत्रिक निकषामुळं कसा तलाव चुकीच्या पद्धतीचा भराव झाला होता आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आमच्या या आंदोलनाला यश म्हणावं लागेल। येणाऱ्या काळात या शेतकऱ्यांना आणखी न्यायासाठी गरज पडली तर ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी आम्ही या पुढील काळात सुद्धा याच्यापेक्षा आणखी तीव्र आंदोलनं करून यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सतत बांधील राहू। विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा।